खूप चांगला प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे। कारण मी मुळात हे जे संकट येतंय पर्यावरणाचं आणि ग्लोबल वॉर्मिंगचं आणि माझ्या खास मराठवाड्यामध्ये जे काही ढगफुटीचा विषय होऊन नित्यनियमाने अतिवृष्टी ही वेगवेगळ्या म्हणजे काळामध्ये न कळता ती येत आहे, त्या दृष्टिकोनातून जे शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं त्या विषयावर देखील जागतिक दृष्टिकोनातून एक मोठा संशोधन या विषयावरती होणार आहे। त्यामुळे मुद्दामून मी या विषयामध्ये हे संकट मुळापासून कसं दूर होईल आणि मोदीजी तर देशाचा विचार करतील, पण मी मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करतो। माझा मराठवाडा हा होरपळतो या अतिवृष्टीमुळे, माझ्या मराठवाड्याला ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं, जमीन खरवडून निघालेली आहे। परंतु हे संकट कायमस्वरूपी येणार असं शास्त्रज्ञांनी आणि संशोधकांनी म्हणलेलं आहे। त्यामुळे या 4 दिवसीय अधिवेशनामध्ये या विषयावरती पूर्णपणे चर्चा होणार आहे, संशोधन होणार आहे की या विषयावरची शेवटी उत्तर काय आहे। कारण शेवटी आम्ही प्रत्येक वेळेस निधी देणार, शासन म्हणून मावेजा देणार, सगळ्या गोष्टी देणार, पण याला कायमस्वरूपीचं जर आपल्याला संशोधन करून आमच्या शेतकऱ्यांना या संकटातून जर बाहेर काढायचं असेल तर या विषयावरची जागतिक स्तरावरची नेमके संशोधक काय म्हणतायत त्याच्या दृष्टिकोनातून मला माझ्या मराठवाड्यासाठी काय उपाययोजना करता येतील। जसं मी सी बँड डॉपलर मी आणलं खुलताबादला, माननीय प्रधानमंत्र्यांनी माझ्या मागणीला दुजोरा दिला आणि लगेच ताबडतोब सी बँड डॉपलर मी खुलताबाद येथे मान्य करून आणलं। त्या धर्तीवरती हे जी ढगफुटी आहे, ही अतिवृष्टी आहे, ही रोखण्याच्या दृष्टिकोनातून अजून काय नवीन आहे, जसं सी बँडमध्ये अजून एक्स बँड डॉपलर आहे, ह्या ज्या नवीन काही संशोधनाच्या गोष्टी माझ्या मराठवाड्यात आणून या अतिवृष्टीचा वारंवार फटका बसू नये, वारंवार माझा शेतकरी संकटात येऊ नये, वारंवार माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना ढगफुटीचा सामना करायला पडू नये, मुद्दामून या विषयाच्या कायमस्वरूपीच्या तोडग्यासाठी कायमस्वरूपीचं संशोधन व्हावं आणि माझा मराठवाडा, माझा विदर्भ किंवा माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना याचं नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून जागतिक स्तरावरच्या संशोधकांचं काय म्हणणं आहे याचा अभ्यास करण्यासाठी मी जातोय, मी पर्यटनासाठी जात नाही आहे।